रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. उपमुख्यमंत्री अजित पवार दादांना सर्व थरातून भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांचा आज सकाळी सुमारे 8:45 वाजता बारामती येथे विमान अपघात झाला. ते चार्टर्ड प्रायव्हेट विमानमध्ये मुंबईहून बारामतीकडे जात होते, जे उतरताना अपघाताचे शिकार झाले. अपघात भीषण असल्यामुळे विमानाचे तुकडे पसरले आणि आग लागली. अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रात या घटनेमुळे गांभीर्यपूर्ण शोककळा पसरली आहे आणि जनतेमध्ये मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र शासनाने 28 ते 30 जानेवारीपर्यंत 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. आज राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी आपली श्रद्धांजली व्यक्त केली आहे. अनेक राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भावना. नमस्कार, मी सौ शीतल रोहित फराकटे. खरं तर आज आम्ही बिद्री या गावामध्ये प्रचार सुरू केला होता जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समितीसाठी. आणि इथं आल्यावर मोबाईलमध्ये आम्ही न्यूज बघितली आणि खरंच वाईट वाटलं की ज्यांच्याबरोबर आम्ही इतके वर्ष काम केलं. आणि बालेदादा थोड्या दिवसापूर्वीच मला दादांचा फोन आला होता आणि दादा मला म्हणाले की तू लढवय्या नेतृत्व आहेस, आमच्यापासून दूर जाऊ नको आणि तुला काय लागत असेल, काय गरज असेल तर तू मला बोल. आजपर्यंत दादांनी मला कायम एक चांगला प्लॅटफॉर्म देऊन ओळख देण्याचा प्रयत्न केला. रोखठोक नेतृत्व हे शीतल चुकते तर चुकते आणि बरोबर आहे तर बरोबर आहे म्हणणारे आमचे दादा. खरं तर ही एवढी धक्कादायक बातमी आमच्या सगळ्यांच्यासाठी की एवढं मोठं नेतृत्व जरी कुणी कुठं जरी गेलं तरी दादासारखा माणूस या जगात कुठेही मिळणार नाही. आणि खूप वाईट वाटतं या गोष्टीसाठी की माया पाठीवर जो दादांचा आजपर्यंतचा हात होता. शेवटच्या 2-4 दिवसापूर्वी बोलणं झालं तेव्हा दादा म्हणाले की तुला जो निर्णय घ्यायचा, सगळं समजावून सांगितल्यावर लास्टला म्हणाले तुला जो निर्णय घ्यायचा तू घे, पण आम्ही तुझ्याबरोबर आयुष्यभर ठामपणे उभं राहणार आहे. कुठं अडी अडचण असेल तर सांग, असं ते नेतृत्व होतं. आणि खरंच आज बातमी बघितली आणि पायाखालची जमीन सरकली. मी देवाला प्रार्थना करेन की त्यांच्या आत्म्याला आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या साथीदारांच्या आत्म्याला शांती लाभ. धन्यवाद. महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असं आज म्हणावं लागेल, कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की शब्द आपले नाहीत काय त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे असं एवढाच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत. महाराष्ट्राने एक खरं नेतृत्व महाराष्ट्राला समोर घेऊन पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आपल्या आणि सध्या अतिशय शिस्तप्रिय नेता गेला याचं दुःख आहे. आणि आम्ही ज्यांच्या जीवावर आज राज्य करतो आता आम्ही नवीन पोहोचले लागलो. काय पुढं महाराष्ट्राचं आता काही वेळ नाही आहे तर आपण बोलू. महाराष्ट्राच्या राजकारणात 1990च्या दशकापासून खरं तर एक अतिशय धडाडीचं नेतृत्व म्हणून आपल्या सगळ्यांना ओळख असणारे अजितदादांचं आज अपघातामध्ये अकाली असं निधन झालं. कार्यकर्त्यांनी काम कसं करावं, कामाच्या दर्जाबद्दल लोकप्रतिनिधींनी किती जागरूक असावं, विधिमंडळाच्या सदस्यांनी कोणत्या मर्यादांचं कसं पालन करावं किंवा मंत्री म्हणून विधिमंडळाचं कामकाज कसं करावं, अशा अनेक दृष्टीनं
स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेला लोकप्रतिनिधी आज आपल्यातनं गेला. मला वाटते माझा आणि त्याचा ऋणानुबंध जवळजवळ 31 वर्षापासूनचा. 1995 साली ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना वारणानगरला मी पहिला मोठा कार्यक्रम त्यांचा आयोजित केला होता. आणि मग त्यांच्याबरोबर आमदार म्हणून मला काम करता आलं, त्यांच्या मंत्रिमंडळात काम करता आलं. आणि म्हणून मला असं वाटते की एका चांगल्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज पोरका झाला. त्यांच्या आत्म्याला चिरशांती तर लाभावी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा या आघातातून सावरण्यासाठी परमेश्वरानं शक्ती द्यावी, ही वारणा परिवाराच्या आणि माझ्या जनस्वराज्य परिवाराच्या वतीनं मी मनापासूनची आदरांजली व्यक्त करतो. उपमुख्यमंत्री म्हणजेच आपले सर्वांचे अजितदादा यांचं आज अपघाती निधन झालेलं आहे. ही घटना किंवा हा समाचार हा अजूनही प्रोसेस करायचा प्रयत्न करतोय. हे अतिशय मनाला न स्वीकार होणारी घटना आहे आणि यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये असेल किंवा ह्या पूर्ण अखंड महाराष्ट्र आहे, सगळं महाराष्ट्र शोकाकुल आहे. नुकतंच राष्ट्रवादी पक्षामधनं होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका या दरम्यान आम्ही खूप उत्साहाने पक्षाचं काम किंवा निवडणुकांचं ह्या वातावरणामध्ये होतो. पण आज ही एवढी मोठी पोकळी आज अचानक निर्माण झाली आहे. तर ते थोडंसं सगळ्यांना समजून घेण्यासाठी किंवा जरासं एक सगळ्यांनी वेळ घेण्यासाठी आजचा प्रचार असेल किंवा आजचे जे पण कार्यक्रम असतील हे आज आपण रद्द करण्यात आलेले आहेत. आणि एवढं मोठं जो दुःखाचा डोंगर आहे हा आपल्यावरती कोसळल्यामुळे सगळ्यांनी थोडंसं वेळ घेऊन ह्या घटनेला थोडंसं शांतपणे विचार करून बऱ्याचशा गोष्टी पुढचा जो मार्ग आहे हा सगळ्यांनी बसून विचारपूर्वक एक योग्य दिशेने घेऊन जाण्याचा विचारविवश होईलच. पण माझ्या वतीने सर्व यशवंत परिवाराच्या वतीने मी सगळ्या पवार कुटुंबियांना त्यांच्यासाठी प्रार्थना करेल. सर्व दादांच्या जवळचे जे आहेत सगळे प्रेम करणारे दादांवरती सगळ्या लोकांना एवढंच मी प्रार्थना करेल देवाकडे की आम्हाला सगळ्यांना ताकद द्यावी ह्या दुःखातनं बाहेर पडण्याची. सर्वप्रथम सर्व पवार कुटुंबियांना त्यांच्या सगळ्या परिवारासाठी हीच प्रार्थना असेल की देवाने त्यांना सगळ्यांना खूप धैर्य द्यावं आणि ह्या खूप मोठ्या दुःखातनं सावरण्यासाठी ताकद द्यावी, एवढीच माझी प्रार्थना असेल. आणि सर्वजणांना परत एवढंच सांगू इच्छिते की दादा आपल्यातनं गेले, पण दादांचं जे काम करण्याची पद्धत असेल किंवा दादा जे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत हे आपण सगळ्यांनी आपल्या कामातनंच जिवंत ठेवायचं आहे. आणि दादांचं काम जे आहे हे थांबलं नाही पाहिजे, हे चालूच राहायला पाहिजे. हीच आपली खरी श्रद्धांजली ठरेल त्यांच्यासाठी. एवढेच माझे 2 शब्द म्हणते आणि सर्व माझ्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचं अपघाती निधन झाल्याची वृत्त आले. अतिशय मोठा धक्का मला आणि सर्व तरुण अशा राजकारणी मंडळींना वाटतं. कारण अजितदादांचा आदर्श घेऊन अनेक मंडळी राजकारणामध्ये काम करत आहेत. त्यांचा असलेला स्पष्ट वक्तेपणा, त्यांची असलेली ध्येयनिष्ठा आणि विकासाप्रती असलेली त्यांची निष्ठा यामुळं अनेक जण त्यांना आयडॉल मानतात. विशेषतः कोल्हापूर शहराशी सुद्धा त्यांचा फार मोठा संबंध होता, जिव्हाळ्याचा संबंध होता. शिक्षणासाठी ते इथं होते
पण अनेक वेळा भेटल्यानंतर ते कोल्हापूरच्या आठवणी सांगायचे. आणि अशा उमद्या नेत्याला आपलं राज्य आपलं आपण गमावलं, राज्यातलं गमावलं. आपल्या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना निश्चितपणानं धक्का बसलेला आहे. हे न भरून येणारं नुकसान आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.